हा लेख नाही, हा नियतीचा इशारा आहे. मेष राशीवाल्यांनो, हा लेख तुम्ही सहजपणे वाचत नाही आहात. तो तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. कारण तुमचं आयुष्य खूप काळ सहनशीलतेच्या परीक्षेत अडकलेलं होतं. तुम्ही तक्रार केली नाही, पण देव पाहत होते. तुमच्या आयुष्यात अशा अनेक रात्री आल्या जिथे डोळे उघडे होते, पण उत्तर कुठेच नव्हतं. अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच विचारलं, मी इतकं का सहन करतोय? आणि याचं प्रश्नाचं उत्तर एप्रिलच्या 7 दिवसात हळूहळू समोर येऊ लागणार आहे. हा काळ साधा नाही, हा काळ आहे जिथे थांबलेली नियती पुन्हा चालायला लागते. म्हणूनच हा लेख आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सुरुवात समजली पण शेवट समजला नाही तर बदल अर्धवट राहतो. मेष राशीने जे सहन केलं आहे ते कोणालाही दिसलं नाही. मेष राशीचे लोक नेहमीच शांत राहिले, दुःख बोलून दाखवलं नाही, अपमान गिळून पुढे चालत राहिले. आपलेच लोक दूर गेले, विश्वासघात झाला, तरीही तुम्ही जबाबदारी सोडली नाही. देव खूप काळ पाहत होते आणि आता त्यांनी निर्णय घेतला आहे. एप्रिलचे हे 7 दिवस काय इतके महत्त्वाचे आहेत? हे साधे 7 दिवस नाहीत, हे कर्मफळ जागं होण्याचे दिवस आहेत. या काळात शनी आणि गुरूचा अत्यंत दुर्मिळ प्रभाव सक्रिय होतो. मेष राशीवरचा जुना कर्माचा भार सुटू लागतो. जे थांबलेलं होतं ते अचानक हालचाल करू लागतं. हा काळ असा आहे जिथे एक निर्णय, एक फोन, एक भेट किंवा एक बातमी तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. नंबर 1 आहे अचानक उघडणारा बंद दरवाजा, जो तुम्ही कायमचा बंद समजला होता. मेष राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात असा एक दरवाजा आहे जो तुम्ही मनातल्या मनात कायमचा बंद मानला होता. खूप प्रयत्न केले, खूप वाट पाहिली, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली. एप्रिलच्या या 7 दिवसात तोच दरवाजा पुन्हा हालचाल करू लागतो. हा दरवाजा म्हणजे एखादी नोकरी जी मिळणारच नाही असं वाटत होतं, व्यवसायात अडकलेली संधी, पदोन्नती, अधिकार किंवा मानसन्मान, किंवा एखादा मोठा निर्णय जो सतत पुढे ढकलला जात होता. विशेष गोष्ट अशी की हा दरवाजा तुम्ही उघडणार नाही, तो स्वतःहून उघडेल. अचानक फोन येईल, ईमेल येईल, कुणी जुनी गोष्ट पुन्हा काढेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला शब्द बोलेल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल हे माझ्या हातात नव्हतं, हे नियतीचं काम होतं. नंबर 2 आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक तुमचं सामर्थ्य मान्य करतील. मेष राशीचं दुःख हे कधीही उघडं नव्हतं. तुम्ही शांत राहिलात, काम करत राहिलात आणि अपमान गिळत पुढे चालत राहिलात. लोकांना वाटलं हा फार काही मोठं करणार नाही, हा कायम मागेच राहील. पण एप्रिलच्या या 7 दिवसात चित्र पूर्णपणे बदलतं. जे दुर्लक्ष करत होते ते स्वतःहून बोलायला येतील. जे तुम्हाला हलक्यात घेत होते ते गप्प बसतील. जे टोमणे मारत होते ते तुमचं कौतुक करतील. हा बदल मोठ्या आवाजात होणार नाही, पण तो इतका ठोस असेल की तुम्हाला जाणवेल, आज माझं वजन वाढलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल तुमच्यासाठी बाहेरून येणार नाही, तो आतून येईल. तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने पाहायला लागाल आणि हीच खरी विजयाची सुरुवात आहे. नंबर 3 आहे आर्थिक बाबतीत चमत्कारिक हालचाल, जिथे काहीच शक्यता उरली नव्हती. मेष राशीवाल्यांनी पैशासाठी खूप ताण सहन केला आहे. मेहनत जास्त, फळ कमी आणि जबाबदाऱ्या मात्र वाढतच गेल्यात. एप्रिलच्या या 7 दिवसात आर्थिक बाबतीत अचानक हालचाल सुरू होते. ही हालचाल अशी असेल, अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग दिसेल. जुनी देणगी, बोनस, कमिशन किंवा थकबाकी, नव्या उत्पन्नाचा विचार जो प्रत्यक्षात यायला लागेल, किंवा एखादी ऑफर जी आधी नाकारली होती ती पुन्हा येईल. विशेष म्हणजे हा पैसा नुसता हातात येणार नाही, तो डोळ्यात पाणी आणणारा असेल. कारण तो अपमानाने कमावलेला नाही, चुकीच्या मार्गाने आलेला नाही, तर संयम, प्रामाणिकपणा आणि सहनशीलतेचं फळ आहे. हा पैसा येताना तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल, देव उशिरा देतात पण चुकीचं कधीच देत नाहीत. नंबर 4 आहे मनावरचा भार अचानक हलका होईल, जो कुणालाच कधी सांगितला नव्हता. मेष राशीवाल्यांचं सर्वात मोठं युद्ध हे बाहेरच्या जगाचं नसतं, ते मनात चाललेलं असतं. तुम्ही हसत राहिलात, काम करत राहिलात, पण आतून सतत एकच विचार होता, मी एकटा आहे का? एप्रिलच्या या 7 दिवसात तो विचार हळूहळू विरघळू लागेल. झोप न लागण्याची समस्या कमी होईल, मनात चाललेली घालमेल थांबेल, छोट्या छोट्या गोष्टींमधून समाधान मिळू लागेल. अचानक असं वाटेल की कोणीतरी तुमच्या खांद्यावरचा भार हळूच काढून घेतला आहे. हा बदल मोठ्या शब्दात सांगता येणार नाही, पण तो इतका खोलवर असेल की तुम्ही स्वतःला म्हणाल की आज मी थोडा हलका आहे. ही मानसिक शांतता पैसा किंवा यशापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे. नंबर 5 आहे दैवी संरक्षण. जिथे संकट येणार होतं तिथे मार्ग सापडेल. हा पॉइंट सर्वात गूढ आहे आणि सर्वात शक्तिशाली सुद्धा. एप्रिलच्या या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील ज्या फक्त योगायोग वाटतील. शेवटच्या क्षणी टळलेला वाद, चुकीचा निर्णय घेण्याआधीच मिळालेली जाणीव, अडचणीत असताना अचानक मिळालेली मदत, हे सगळं कारणाशिवाय नाही. मेष राशीवर या काळात दैवी संरक्षणाचं कवच तयार होतंय. तुमचं नुकसान होणार होतं पण ते थांबलं. तुम्ही अडकणार होतात पण मार्ग सापडतो. देव थेट समोर येत नाहीत, पण ते परिस्थिती तुमच्यासाठी वाकवतात. आणि याच क्षणी तुम्हाला आतून एक खात्री वाटेल, मी एकटा नाही, कोणीतरी माझ्या सोबत आहे.
मेष राशीसाठी एक महत्त्वाचा इशारा. हा बदल तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही जुन्या वेदना सोडाल, स्वतःला कमी लेखणं थांबवाल, मी पात्र आहे हे मनापासून मान्य कराल. देव संधी देत आहे, पण ती स्वीकारण्याची हिंमत तुमच्याकडे असली पाहिजे. हा चमत्कार अचानक नाही, तो ठरवून केलेला आहे. मेष राशीवाल्यांनो, एप्रिलचे हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील एक वळण आहेत. शेवट नाही, तर नवीन सुरुवात. तुम्ही ज्या गोष्टींसाठी कधी रडलात, कधी शांत राहिलात, कधी एकटे लढलात, त्या सगळ्याच गोष्टी आता उत्तर देऊ लागणार आहेत. हा बदल इतका शांतपणे येईल की बाहेरच्यांना कळणार नाही, पण तुम्हाला आतून जाणवेल, आता काहीतरी बदलत आहे. देव उशिरा हस्तक्षेप करतात, कारण ते संपूर्ण चित्र पाहतात. आणि जेव्हा ते हस्तक्षेप करतात तेव्हा फक्त अडचण दूर करत नाहीत, तर ते माणसालाच बदलून टाकतात. पण हा लेख इथे संपतो, पण तुमच्या जीवनातील नवा अध्याय इथून सुरू होतो. जर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लक्षात ठेवा, हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, तर तो स्वीकारण्यासाठी आहे. देव पाहत होते आणि आता ते थांबून बघत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.